नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. ॲक्च्युली आता मला दुर्वेशचा फोन आलेला, माझा कॉलेज फ्रेंड आहे, तर तिकडे भेटायचं ठरलं आहे अचानक भयानकमध्ये. तर आता मी तिकडे चाललो. तो माझ्या घरापासून एक 10 मिनिटावरच राहतो. बस तरी आज तिकडेच राहू. भाऊ आज अजून 3-4 जण येणार आहे. बघा मजा आता तुम्ही, खूप मजा येणार आज. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थांबा तुम्हाला सांगतो, पहिले तिकडे जातो आणि मग सांगतो. बाय. हो, सुमेध वेळणेकर इन द हाऊस. हे असले घाणेरडे चाळे नको करूस, कळलं का? आलोय मी, झोपेत आहे मी खूप. आणि एवढा लेट का आलायस तू? आम्ही वेडे म्हणून 7 वाजेपासून बसलोय का? माफ करा, मी 9 वाजता आलो. 9 वाजता आला? 9:30ला आलो. नाही, 10 वाजता आला. 10ला पोचलो. लाज वाटली माझ्या तुला? तिन्ही बोलवले की लगेच जातोस. तर काय जिग्गीला घेणार आहे मी ब्लॉग मध्ये, कारण की मी जिग्गीवर प्रँक केलाय हे मला माहिती आहे. की त्याला माहिती हे मला माहित नाही. अरे कहना क्या चाहते हो? हो, काही कळलं नाही. सांग ना. हे पोस्ट पहिला दिवस सांग ना. अरे सांग रे बिंदास. एक माणसाला ना 3 वर्ष मोजायची होती. आज 18 फेब्रुवारी 2026. त्याला तो मोज ना. 18 फेब्रुवारी 25, 24, 27 अच्छा मागे उलटी. त्या माणसाने काय केलं? 18/2/2026 वजा 86 मध्ये 18/2 काहीच्या ते लिहिलं. त्याच्यात सुद्धा चुकवलं. -87 आन्सर काढलं. 3च वर्ष मोजायची होते त्याला. कळलं का तुला तिकडे जॉब का दिला त्यांनी? ते गरज आहे त्यांना तुझ्यासारख्या लोकांची तिकडे लोक समजवायला. तिथे 17-18 लोक असतील हा. स्टाफ. मोजून 5 जणांना डोकं आहे, बाकीचे सगळे माठ आहेत. माठ. तू काय काम करत आज? हा, कॉलिंग किती केले? सांग ना. 58 कॉलिंग. तुला श्रीनिधी करंदीकर तर फोन आला होता का? श्रीनिधी करंदीकर वाटवतोय तुला. 2दा कॉल आला. केवायसी व्हेरिफिकेशन साठी काय काय लागतं सर? तुम्ही केलेला का? तू केलेला का? मला लिटरली नाही माहिती. मी होतो तो. अरे मग मागणा मी वेगळ्याच माणसाच्या आडनावा पुढे मी तुला मी पहिल्यांदा फोन केला. हे बघ, पहिल्यांदा फोन केला क्लासमध्ये होतो आणि नेमकं सरांनी सुरू केलं म्हणून म्हणलं सर मी मीटिंग मध्ये 5 मिनिटांनी करतो. नंतर 12 इकडे तुला फोन. नंतर तुला परत फोन केला तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंटची पूर्ण लिस्ट सांगितली काय काय हवे. कसं वाटतं मग श्रीनिधी करंदीकरला भेटेल तुला? म्हणून मी तुला आतापर्यंत माझ्या फोनने फोन नाही केले. हेच कारण आहे, कळलं का? अरे माझ्या माहितीये मला नंबर सेव्ह. मला यांनी सांगितलं तुझ्या फोन मध्ये नंबर सेव्ह नाही केला. आता जेव्हा आलो तेव्हा मग इथे सगळे नंबर वगैरे सगळं सिंक झालं. प्लॅन सक्सेसफुल. आता श्रीनिधी करंदीकर नाव खडून टाक तिथं. नाही ते नाव नव्हतं, ते मी एका तिसऱ्याच्या नावापुढे लिहिलं. The next morning. सो गाइस, आता जस्ट झोपेतून वगैरे उठलोय आणि पाटील सगळ्यांसाठी छाड होतं आणि हे बसले ट्रेडिंग करत. तर आपण आता जाऊ पाटीलच्या इकडे पहिले आणि मग तुम्हाला दाखवतो काय ट्रेड करतात ते. तर सकाळ 10:30 वाजता पाटील भाऊ आमच्यासाठी चहा करतायत आणि यांच्या हातात चहा हेच करू शकतो. कारण की सकाळ भाऊंनी मस्तपैकी कालचे पैसे सुटलेले आहेत. आणि तो तिकडं
तो तिकडे अजून पैसे सोडवतोय. इकडे वगैरे मागे वळ जरा सुट्टी सोडवतोय अजून पैसे तो. मला वाटतं यांच्यावर फिरायला मजा येईल, पैसे भरायची गरजच नाही. असं नाही, भरतो मी. पैसे मी बोललोय ना म्हणून. तुला 1000 रुपये माझ्याकडनं 10,000 सुटले तर ह्याला म्हणतात बिझनेस. काही न करता 1000 रुपये कमवायचे. पडेल रे मग. हे म्हणजे हे बघ, 10,000ला मला 1000 देणार तू, म्हणजे 20,000 2,000 देणार. चला, पण जास्त लालच नको करू. इकडे तुझे काही डिटेल्स नाही दिसत आहेत ना? मग ठीक आहे ना, चालेल ना. जय भात. तर गाईज आता एक सीन असा झाला की दीपक ट्रेड घेतलेला त्यांनी, आणि आमची अशी डील झालेली की जेव्हा त्याचा 10,000ला, हा तेच ना, जेव्हा त्याचा 10,000ला जाईल तेव्हा तो म्हटलं की त्याचे 1000 रुपये दिला, म्हणजे 10%. प्रॅक्टिकल विचार करायला गेला तर त्याच्या 7,000ला त्याने एक्झिट केलं, आणि त्याचा अजून खाली जात होता, पण मला 1000 रुपये नको दे म्हणून त्याने एक्झिट केलंय. आणि हा, आणि 10%. मी याला काय म्हणतोय, आता 6,500 काढले, त्याचे 10% पण नको, मला फक्त 500 रुपये दे. तर आता तो म्हणतोय की आता मी आपली डील झालेली 10,000ची, 10,000ला 1000 रुपये देणार. हे चुकीचं आहे. ह्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे दीप? त्या व्हिडिओ मध्ये प्रूफ असेल. मी काय बोलतो, 10,000 पेक्षा 1 रुपये खाली असलं तरी भेटणार नाही पैसे. हा, पण मग तू मुद्दामून 9,500ला क्लोज केलं की मला नाहीच मिळणार ना. 6ला केलं मी. मग ते चिटिंग केली तू. 6चे 2 झाले असते, 4,000 तू दिला असता का? एनी टाइम. पण आता तू क्लोज केलं. बरोबर आहे. बरं आहे का नाही? मग मी पण दिलं असतं तुला 10,000 दिलं असतं तर. एकदम जे मित्र असतात ना, रंग बदलणारे, हे असे असतात. असे याच्यासाठी थांबा, मी तुम्हाला सांगतो, याच्यासाठी मी या जागेवर त्या 1 तास झालं बसून आहे, कारण की हा त्याला प्रॉफिट होतोय म्हणून. आणि आता आम्हाला 10,000 झाले तर 2,000 देतो तुला, 20% देतो, पण 10,000 व्हायला पाहिजे. 10,000 पेक्षा 1 रुपये कमी नाही. नाही होणार. मग तो क्लोज करून टाका. परत तू सांग. मला विश्वास नाही, तुम्ही काय करू शकता? हे बघ, प्रॅक्टिकल विचार केला, आता 6,000चे 10% म्हणजे 500 रुपयाचा 10 आपण काय बोललो, 1 रुपये कमी असतं तुझे काय? प्लॅटफॉर्म फी सोडून मला वेळ माझी. पुढे होऊ दे प्रॉफिट देऊ दे. चल, किती टक्के रिटर्न काढलं तू? काय 15% काहीतरी बोललास ना रे. याचा चल 15 पकड. तुझा किती होता? माझा 15%. माझा 8-9% होता. हा, दुर्वेशनी 10% काढला होता. मी 1000% काढला असता काही न करता. या माणसामुळे हिस्ट्री क्रिएट नाही झाली. पुढचे आणि गाईज, हा आहे दुर्वेशचा पेट, आणि याचं नाव आहे मिठू. सो बाय बाय. थँक्यू फॉर होस्टिंग अस. कधी परत? आता नाही, आता आफ्टर लाईफ टाईम. आणि याला घेऊन ये दुपारी. बाय बाय. बाय रे. बाय जिगी. बाय बाय. सी यू. टाइम आउट. बाय बाय. Yeah, I'm on you, right back, we could remedy that. I'm into energy and telling the facts, tenderize my tendencies, don't bridge, they better